तर मी सुजाता टर्निंग पॉईंटमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आता पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीने आपल्याला 80 मार्क विभागले जातात आणि आता पाहूया एक्झाम्पल्स. विभाग पहिला, जो पहिला प्रश्न पठित गद्याचा आहे त्याच्यासाठी 2 मार्क, ते आकलन कृती अशा पद्धतीने असेल. आकलन कृती 2 मार्काचं. त्यानंतर आहे आपल्याला स्वमत 3 मार्काचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1, आकलन कृती 2 मार्क, आकलन कृती 2 मार्क, स्वमत कृती 3 मार्क. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 अपठित गद्य, त्यासाठी 2 मार्क आकलन कृतीला ह्या पद्धतीने असेल. त्यानंतर आकलन कृती 2 मार्क. विभाग 2 म्हणजेच प्रश्न दुसरा पद्यावर, प्रश्न क्रमांक 2 त्याच्यासाठी आकलन कृतीला 2 मार्क. आकलन कृती अशा पद्धतीने असेल, दुसरा मार्क 2 मार्क. त्यानंतर कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा 2 मार्क. काव्यसौंदर्य लिहा 2 मार्क. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 यासाठी आपल्याला मिळणार आहे टोटल 8 गुण. 2 इथे दिले आहेत, 2 कविता दिल्या आहेत, त्यापैकी एकच कृती सोडवायची आहे. प्रश्न क्रमांक 3 म्हणजे विभाग 3 स्थूल वाचन, त्यासाठी 2 कृतींपैकी एकच कृती लिहायची, 6 मार्क. प्रश्न क्रमांक 4 म्हणजेच विभाग 4 भाषाभ्यास, ते व्याकरणांवर आधारित आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे वाक्यांचा प्रकार, त्याच्यासाठी 2 मार्क. वाक्य रूपांतर करा 2 मार्क. त्याचा अर्थ, प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग केला तर 4 मार्क. प्रश्न क्रमांक 4 भाषिक घटकांवर आधारित कृती, पहिला आहे शब्दसंपत्ती, त्याच्यासाठी 4 मार्क. त्यानंतर लेखन नियमानुसार लेखन 2 मार्क, विरामचिन्हे 2 मार्क. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 उपयोजित लेखन. उपयोजित लेखनमध्ये आपल्याला पत्रलेखन किंवा सारांश लेखन यापैकी एक कृती सोडवायची आहे. तर अशा पद्धतीने असेल पत्रलेखन आणि सारांश लेखन दिलं असेल, यापैकी कोणतीही एक कृती आपल्याला केली तर 6 मार्क मिळतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक कोणत्याही 2 कृती सोडवा. जाहिरात लेखन, बातमी लेखन किंवा कथालेखन अशा पद्धतीने असेल, त्यापैकी आपल्याला 2 कृती सोडवायच्या आहेत, त्याला 10 मार्क आहेत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5 लेखन कौशल्य. लेखन कौशल्यामध्ये प्रसंग लेखन, आत्मकथन किंवा वैचारिक लेखन या 3 कृतींपैकी फक्त एकच कृती आपल्याला करायची आहे आणि त्याच्यासाठी आहेत 8 मार्क. प्रश्न क्रमांक 5 सगळ्यात महत्त्वाचा वाटतो, कारण 24 मार्क आहेत व्याकरणावरती. तर व्याकरण आणि आपल्याला जे लिहायचं आहे यासाठी 24 मार्क. पण असं नाही करू शकत आपण 24 मार्क आहे त्यामुळे पहिला जो आहे तो प्रश्न 24 मार्कांचाच लिहीत. आपल्याला पहिले सगळे पटापट हे कंप्लीट झाल्यानंतरच आपण ते लिहू शकतो.